राष्ट्रवादी पक्षचिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाकडे निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना मोठा धक्का। लोकसभेची निवडणूक जेलमधून लढवणार शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा निर्धार। तर रविकांत यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांचा कोर्टात अर्ज। माजी खासदार छत्रपती संभाजीराजे गेल्या 5 दिवसापासून नॉट रिचेबल। लोकसभेच्या तोंडावरती संभाजीराजे संपर्कात नसल्यामुळे सामान्य जनतेच्या मनात प्रश्न। गोंदिया जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 6000 कर्मचारी तैनात। निवडणुकीच्या प्रक्रियेचं काम जोमात सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये जायकवाडी सौर प्रकल्पास स्थानिक मच्छीमारांचा विरोध। प्रकल्प विरोधी 10,000 लोकांचं जायकवाडी धरणामध्ये जलसमाधी आंदोलन। मराठा नेते जरांगे पाटील काल नवी मुंबई आणि मुंबई दौऱ्यावर। स्वागत सत्कारासह नियोजित कार्यक्रमांना लावली हजेरी। तर संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये घेतली पत्रकार परिषद। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या लासूर येथील शेकडो वर्ष जुने असलेले हेमाळपंथी मंदिरास केंद्र सरकारने 32 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे। मात्र त्या निधीवरून आमदार बळवंत वानखडे आणि खासदार नवनीत राणा यांच्यामध्ये श्रेयवादाची मोठी लढाई सुरू झालेली आहे। मंदिरासाठी निधी हा खासदार नवनीत राणा यांनी मंजूर करून आणला असे वृत्तपत्रात आले होते। मात्र 2 दिवसा अगोदर प्रकाशित झालेल्या देशोन्नती या वृत्तपत्रात आमदार महोदयांच्या नावाचा गाजावाजा करण्यात आला, परंतु हा निधी कोणी आणला याची अद्यापही माहिती सामान्य जनतेस नाही। दर्यापूर शहरातील शेतकऱ्याच्या घरात असलेल्या कापसाला भीषण आग। आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक। शासनाकडे मदतीची गुहार। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर माजी मंत्री तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर यांनी सुरू असलेल्या राजकारणावर ताशेरे ओढत जो माणूस स्वतःचा बाप सांभाळू शकत नाही तो जनता कशी सांभाळेल असा अपवादात्मक टोला अजित पवार यांना मारलेला आहे।